नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। नमः पार्वती पतये हर हर महादेव। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वं महं न जाने। लोकाभिरामम् रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि।
वर्णानामर्थसंघाणाम् रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् वन्दे नन्दव्रजस्त्रीणाम् पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतम् पुनाति भुवनत्रयम् मनोजवम् मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे कुञ्जलारविन्दाय तपत्रनेत्र नीलपूर्ण व्रजबालितो ज्ञानमय प्रदीप यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम श्याम श्याम
कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। सर्वांनी एक टाळी वाजवा, सर्वांनी एक टाळी वाजवा, एक टाळी। राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे श्याम 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 राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे। कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे
राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पते हर 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 महादेव जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरु देव की नाही कृपा करहु गुरु देव की नाही जय 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 हनुमान गोसाई 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 कृपा करहु गुरु देव की नाही कृपा करहु गुरुदेव की नाही कृपा करहु गुरु देव की नाही कृपा करहु गुरुदेव की नाही जय जय हनुमान गोसाई जय 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 मान गोसाई मंगल भवन अमंगल
पवनसुत हनुमान जी महाराज की जय। अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबाराया यांच्या कृपा आशीर्वादाने दत्तात्रय प्रभूंच्या कृपा आशीर्वादाने श्री संत मदन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत भाऊ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र टाकळी आंबिया या गावामध्ये गेल्या 5 वर्षापासून आपण श्रीमद भागवत कथा ही श्रवण करत आहोत आणि या भागवताचे रसिक आपण झालेलो आहोत। म्हणून याही वर्षी श्रीमद भागवत कथा या कथेचं आयोजन केलं। ही कथा म्हणजे साधारण कथा नाही, मग श्रीमद भागवत ही जी कथा आहे भगवान शंकरांपासून ही प्रकट झालेली आहे। 2 प्रकारच्या गंगा आहेत। आपल्याला एकच गंगा माहिती, ज्या गंगेमध्ये स्नान आपण करतो आणि स्नान केल्यानंतर आपण आपल्या शरीरानं केलेले जे पाप आहेत ते पाप निघून जातात, ती आपल्याला गंगा माहिती। पण दुसरी एक गंगा आहे, ती सुद्धा भगवान शंकरांपासूनच उत्पन्न झालेली आहे, प्रकट झालेली आहे। ती म्हणजे ही श्रीमद भागवत कथा। ही श्रीमद भागवत कथा रूपी गंगा आपल्या या गावामध्ये कालपासून प्रवाहित होत आहे आणि आज या कथेचा आपला दुसरा दिवस आहे। आणि त्याच आनंदामध्ये, त्याच उत्सवामध्ये, त्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। आज खऱ्या अर्थानं आपलं भाग्य आहे। श्रीमद भागवत कथा हा यज्ञ, ज्यावेळेस आपण हा यज्ञ करतो, ही कथा करतो, ही कथा पूर्णत्वाला गेली हे कशावरून समजायचं? त्याचे काही लक्षण आहेत। काय? श्रीमद भागवत कथेमध्ये कृष्ण जन्म केला जातो। कृष्ण जन्माच्या दिवशी जर पाऊस आला तर समजायचं आपली जी कथा आहे ना ही पूर्णत्वाला गेली, हे एक लक्षण। आणि भागवत कथेमध्ये आपल्या कथेला आशीर्वाद देण्याकरता संत महात्मे जर उपस्थित राहिले ना तर समजायचं आपली कथा पूर्णत्वाला गेली। आणि आज खऱ्या अर्थानं आपलं भाग्य म्हणावं, ज्यांच्यामुळे आज मी या व्यासपीठावर बसलो आहे, ते असणारे आमचे हरिभक्तीपारायण वेदांताचार्य, भागवताचार्य, आमचे सद्गुरू श्री नारायणजी महाराज कोरडे या ठिकाणी उपस्थित आहेत। एकदा सर्वांनी त्यांच्याकरता टाळी वाजवा। ते आहेत म्हणून मी आहे।
आज जेवढं काही मी बोलण्याचा प्रयत्न करतो ते सर्व काही त्यांच्या आशीर्वादामुळे मी बोलतो. भागवतामध्ये मी कालही सांगितलं, अनेक ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात, पण भागवतासारखा कठीण ग्रंथ या पृथ्वी तलावर कोणता नाही. एवढा हा कठीण ग्रंथ आहे. काल मी तुम्हाला सुभाषितकार मधला एक श्लोक सांगितला होता. धनंजय हाटक परीक्षा रणाजिरे शस्त्रभृतां परीक्षा विपत्ती काले गृहिणे परीक्षा विद्यावतां भागवते परीक्षा. शस्त्रधार्याची परीक्षा रणांगणात, सोन्याची परीक्षा अग्नीमध्ये, आपल्या पत्नीची परीक्षा विपत्ती काळामध्ये आणि विद्वान मनुष्याची परीक्षा या भागवतामध्ये. असं असणारे हे भागवत आहे. आणि या भागवतामध्ये अवघड असणारे ह्या भागवतामध्ये आम्हाला शिकण्याची एक संधी मिळाली, त्याच्यामध्ये प्रवेश करण्याची एक संधी मिळाली. ती ज्यांच्यामुळे ते म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण नारायण महाराज आहेत. आज खऱ्या अर्थानं आपल्या सप्ताहाला ते यायचे, पूर्वी येत होते, पण एवढ्या 4-5 वर्षापासून काय त्यांना जमलं नाही. त्यांना पहिल्या कथेपासून मी प्रत्येक वेळी म्हणत होतो, तुम्ही कथे करता या, कथेला आशीर्वाद द्या, पण त्यांना काही वेळ मिळाला नाही. यावर्षी त्यांनी वेळ काढला आणि म्हटले यावर्षी मी कथेला येणार आहे. म्हणून सद्गुरू श्री महाराजजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळीच निघालेले आहेत. एवढा प्रवास केला आणि एवढा हा प्रवास करून या ठिकाणी आले. सोपं नाही. आपण शिष्याकरता एक तळमळ असते. ज्यावेळेस भगवान पूज्यपा श्री शुकाचार्य संपूर्ण असणारं भागवत राजा परीक्षितला सांगतात. सांगितल्यानंतर परीक्षितेला विचारतात, परीक्षिती तुला अजून काय ऐकण्याची इच्छा आहे? म्हणजे एवढं सर्व भागवत सांगून सुद्धा एक तळमळ आहे, आपला शिष्याचा उद्धार व्हावा. तीच असणारी आमच्या सद्गुरू श्री महाराजांची तळमळ या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यांच्यासोबत हरिभक्तीपारायण आरव महाराज गीते आहेत आणि हरिभक्तीपारायण नागनाथजी महाराज गीते आहेत. त्यांच्या चरणी दंडवत करतो. त्यांचे असणारे चिरंजीव आहेत. आम्ही लहानपणी असंच जायचो. सद्गुरू श्री माझे वडील आहेत, यांच्यासोबत आम्ही असंच जायचो. आणि असं जाता जाता कधी इथं आलो आम्हाला माहीत नाही, पण महाराजांमुळे आज या ठिकाणी आम्ही बसण्याची संधी मिळाली. आमचे सद्गुरू श्री नारायणजी महाराज आहेत, सद्गुरू श्री आमचे धनंजय महाराज आहेत, सद्गुरू श्री आमचे अभंग महाराज आहेत, सद्गुरू श्री गणेश महाराज पाटील आहेत. या महात्म्यामुळे आज या ठिकाणी बसण्याची मला संधी मिळालेली आहे. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस महात्म्यांचं दर्शन होतं, भागवतामध्ये सांगितलं ना, भाग्योदयन बहुजन्म समरजितेन सत्संग मैंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमधांधकार नाशं विधाय हि तदोदयते विवेकः. अनेक जन्माच्या भाग्याने एखाद्या सत्पुरुषाची भेट होत असते, एखाद्या महात्म्याची भेट होत असते, एखाद्या साधूची भेट होत असते. एवढी सहजासहजी ती भेट होत नाही. पण आपलं भाग्य आहे, आज महाराजजी आपल्या असणाऱ्या कथेकरता आले. भागवतामध्ये आपण अनेक असणारे चरित्र पाहणार आहोत. त्या चरित्रामधून आपल्याला पाहायला मिळेल की एखाद्या साधूची असणारी भेट, एखाद्या महात्म्याची भेट किती दुर्मिळ आहे, किती दुर्लभ आहे. पण आपल्या भाग्याने ते प्राप्त झाले. कथेला उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत. आमचे सिंतवर हरिभक्तीपारायण हरीशजी महाराज आहेत, त्यांच्या चरणी दंडवत कमी करतो. आमचे तबल्यावर हरिभक्तीपारायण ते सुद्धा काल निघाले रात्री आणि आज पहाटे 4 वाजता आले. आपले आमचे असणारे माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे तबला सम्राट भागवतजी महाराज आहेत, त्यांच्या चरणी दंडवत. हरिभक्तीपारायण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे असणारे आमचे बंधू अनिकेतजी महाराज सांगून त्यांच्या चरणी दंडवत. आमचे हरिभक्तीपारायण गोविंदजी महाराज आहेत, आमचे किसन महाराज आहेत, हरिभक्तीपारायण आमचे धनंजय महाराज आहेत, सद्गुरू श्री माझे वडील आहेत.
ते आपण काल पाहिलं की जो गोकर्ण आहे तो आपल्या वडिलांना उपदेश करत होता. काय सांगत होता? त्या गोकर्णानं सांगितलं की बाबा, त्या साधूने तुम्हाला सांगितलं होतं मुलाची आसक्ती धरू नका, पण तरीही तुम्ही तुमच्या मुलाची आसक्ती धरली. मग आता तुम्हाला हे दुःख सहन करावं लागेल. मग काय करा? तुम्ही आता आपल्या मुलाची असणारी जी आसक्ती आहे त्या आसक्तीपासून लांब जा. सर्व काही असणारं त्यागून तुम्ही वनामध्ये जा, भगवंताचं स्मरण करा. त्या ठिकाणी जो उपदेश केला जातो त्याला गोकर्ण गीता असं म्हटलं जातं. देहेस्ति मांसरुधिरे भीमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्य रागरसिको भव भक्तिनिष्ठः. काय करा? देहस्ति मांसरुधिरे भीमतिं त्यजत्वं. हा जो देह आहे या देहामध्ये असणारे जे मांस आहे या शरीराद्वारे तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्या. याची आसक्ती धरू नका. या सर्वाचा त्याग करा. आणि याचा त्याग करून काय करा? धर्मं भजस्व सततं त्यजलोक धर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामतृष्णा. काय करा? धर्मं भजस्व सततं. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंताचं नामस्मरण करून तुमचा उद्धार करून घ्या. मग हे ऐकल्यानंतर आत्मदेव अरण्यामध्ये निघून गेले. आत्मदेव गेल्यानंतर आत्मदेवांची जी पत्नी होती धुंदुली, त्या धुंदुलीला हा धुंदुकारी फार त्रास द्यायला लागला. तो असणारा त्याच्या आईला विचारायचा, माझे बाबा निघून गेले पण माझ्या बाबांनी काहीतरी धन ठेवलं असेल, ते धन कुठे आहे तू मला सांग. त्याच्या आईनं बऱ्याच वेळा धन दिलं पण धन संपल्यानंतर तिनं सांगितलं घरामध्ये आता धन नाही. धन नाही म्हटल्यानंतर त्या असणाऱ्या धुंदुकारीने आपल्या आईलाच हाताखालून काढलं. त्यावेळेस एकच धुंदुकारी होता, आता घराघरात धुंदुकारी झाले. आपल्या असणाऱ्या आईलाच हाताखालून काढायला लागला. त्या आईला ती सहन होईना. मग एक वेळेस या सर्वाला कंटाळून त्या आईनं एका विहिरीमध्ये जाऊन आपला देह समर्पित केला. गोकर्ण म्हटलं आता इथे थांबून उपयोग नाही. गोकर्ण तीर्थयात्रेकरता निघून गेले. हा जो धुंदुकारी आहे याने 5 असणाऱ्या वेश्या आपल्या घरामध्ये आणल्या, यांच्यासोबत राहू लागला. या वेश्यानं सांगितलं आम्हाला अलंकार पाहिजेत. मग काय करायचं? याने चोरी करायचं ठरवलं. एका मोठ्या असणाऱ्या राजाच्या घरी गेला, त्या ठिकाणी चोरी केली आणि सर्व असणारे जेवढे काय अलंकार आहेत ते घेऊन पुन्हा आला. आल्यानंतर त्या वेश्यांना ते अलंकार दिले. वेश्या विचार करतायत, अरे हा दरवेळेस चोरी करतो, ह्यावेळेस तर यांनी राजाकडे चोरी केली. राजा याला नक्कीच पकडणार आहे. काय करायचं? याला आपण मारलं पाहिजे. मग याला मारायचं कसं मारायचं? त्याला थोडी दारू पाजली, मदिरा पाजली आणि त्याला फाशी देऊ लागली, पण त्याला फास बसेना. मग काय करायचं? त्याच्या असणाऱ्या मुखामध्ये जळते निखारे टाकले. तो गेला. गेल्यानंतर ह्या वेश्या दुसऱ्या दिवशी गावातील जेवढे लोक होते त्या लोकांना सांगितलं, आमचा असणारा जो प्रियकर आहे तो दुसऱ्या गावामध्ये गेला धन प्राप्ती करण्याकरता. मग आम्ही चाललो दुसऱ्या गावाला. त्या असणाऱ्या वेश्या निघून गेल्या. त्या वेश्यांवर या लोकांनी विश्वास ठेवला. ते म्हटले गेला असेल, बाहेर गेला असेल. त्या वेश्या निघून गेल्या. गेल्यानंतर यांना कळालं की धुंदुकारी गेलेला आहे. ही बातमी तिकडे गोकर्णापर्यंत गेली. गोकर्णाला कळालं आपला असणारा भाऊ गेला. आपल्या भावाचं आपण श्राद्ध केलं पाहिजे. ज्या ज्या तीर्थक्षेत्रामध्ये जाईल त्या ठिकाणी गया श्राद्ध करायचं. अनेक असणारे दिवस तीर्थयात्रा करत करत आपल्या गावी आला. रात्रीच्या वेळी गावी आला. आपल्या असणाऱ्या बाहेर अंगणामध्ये झोपला. झोपल्यानंतर तो जो धुंदुकारी होता त्याला प्रेत योनी प्राप्त झाली. म्हणजे तो नरकातही गेला नाही आणि स्वर्गातही गेला नाही, त्याला प्रेत योनी प्राप्त झाली. त्याने एवढे पाप केले, एका जन्मात मनुष्य जेवढं पाप करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाप त्यानं केलं. त्याला प्रेत योनी प्राप्त झाली, प्रेत झाला. ज्या वेळेस गोकर्ण आला त्या गोकर्णाला भीती दाखवू लागली. कधी वाघ व्हावं, कधी सिंह व्हावं, कधी कुत्रा व्हावं.
पण हा गोकर्ण भगवंताचा असणारा भक्त होता. भगवंताचे भक्त याला काय घाबरतील? मग त्या असणाऱ्या गोकर्णाने अभिमंत्रित केलेलं जर त्यांच्यावर शिंपडलं आणि विचारलं कोण आहेस तू, त्यावेळेस त्यानं सांगितलं बंधू मी तुझा भाऊ आहे, धुंदुकारी आहे. माझ्या हाताने मी माझं ब्राह्मणत्व नष्ट केलं. काय करा, माझा उद्धार करा. कसा उद्धार करायचा ते म्हटले माहीत नाही. दुसऱ्या दिवशी विद्वान लोकांना विचारलं, ते म्हटले आम्हालाही माहीत नाही. सूर्यदेवांची उपासना केली, सूर्यदेवांना थांबवलं आणि सूर्यदेवानं सांगितलं की तुम्ही भागवत करा. भागवत करण्याचं ठरलं. भागवत करण्याचं ठरल्यानंतर गोकर्ण हे वक्ता झाले, भागवत होणार आहे. ह्या धुंदुकारीने आता भागवतामध्ये जायचं. तो धुंदुकारी प्रेत योनीमध्ये त्या भागवत कथे करता आल्यानंतर कुठं बसायचं? 7 वेळू असणारा असा एक उंच बांबू होता, त्या गाठी असणार वेळू होता. 7 गाठीचा एक वेळू होता. त्याच्यामध्ये असणारा हा धुंदुकारी आला आणि त्याच्यामध्ये जाऊन बसला. गोकर्णानं सुंदर असणारी भागवत कथा सुरू केली. त्याचं असणारं महात्म्य सांगितलं. प्रथम दिवस संपन्न झाला. झाल्यानंतर तो धुंदुकारी ज्या असणाऱ्या वेळूमध्ये बसला होता, त्याच्यामधल्या ज्या 7 गाठी होत्या त्यातली एक गाठ कडकड कडकड असा आवाज झाला आणि एक गाठ फुटून गेली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 7ही दिवस कथा संपल्यानंतर ती एक एक गाठ फुटायची. ज्या वेळेस ही कथा संपूर्ण झाली, झाल्यानंतर त्या वेळूमधून एक दिव्य असणारं रूप, दिव्य असणारं शरीर धारण करून तो धुंदुकारी बाहेर आला. बाहेर आल्यानंतर आपल्या असणाऱ्या बंधूला नमस्कार केला आणि म्हटला माझ्या हाताने मी हे पाप केलं होतं, मला ही प्रेत योनी प्राप्त झाली, पण तू माझा उद्धार केला. एवढ्यामध्ये भगवंताचे काही पार्षद त्या ठिकाणी आले, विमान घेऊन आले आणि आल्यानंतर म्हटले आम्ही धुंदुकारीला नेण्याकरता आलेलो आहोत. गोकर्णाने विचारलं अरे तुम्ही धुंदुकारीने नेण्याकरता आला, ठीक आहे, पण ही कथा फक्त धुंदुकारीनेच नाही ऐकली, मग आम्ही सर्वांनी ही कथा ऐकली. न्यायचं असेल तर आम्हा सर्वांना न्यायला पाहिजे. त्यावेळेस त्या पार्षदानं सांगितलं गोकर्णाला, याने जी कथा ऐकली आणि तुम्ही जी कथा ऐकली याच्यामध्ये फरक आहे. काय फरक? याने जी कथा ऐकली त्या कथेमध्ये याने उपवास केला. कथा करत असताना श्रवण करायचा, फक्त श्रवण नाही, मग श्रवण केल्यानंतर घरी गेल्यावर आपल्यासारखं झोपत नव्हता, मग त्या कथेचं मनन करायचं, त्याचं निदिध्यासन करायचं आणि त्याचं फळ म्हणून त्याला आम्ही नेण्याकरता आलो. श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः. श्रवणामधील हा फरक आहे म्हणून त्याला नेण्याकरता आम्ही आलो. गोकर्णाला सांगितलं गोकर्णा तुम्ही काळजी करू नका, ही कथा तुम्ही पुन्हा करा, साक्षात अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक तुम्हाला नेण्याकरता येईल. मग तीच असणारी कथा गोकर्णानं पुन्हा एकदा करायची ठरवली. पुन्हा ही कथेचं नियोजन झालं आणि या कथेला सुरुवात झाली. 7 दिवस ही श्रीमद भागवत कथा झाली. 7 दिवसानंतर साक्षात भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाली. एकटे प्रकट झाले नाही, मग अनेक असणाऱ्या भक्तांचं त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या असणाऱ्या गावामध्ये कुत्र्यापासून तर माणसापर्यंत सर्वांना घेऊन ते वैकुंठामध्ये गेले. गोकर्णाची ही कथा भागवतामध्ये आली की जो नारदांनी प्रश्न विचारला होता सनकादिकांना, याच्या मी जोड्या सांगितल्या होत्या तुम्हाला का. सर्वात पहिली जोडी आहे शौनक सुतांची. शौनकांनी प्रश्न विचारले सुतांना, मायामोहापासून दूर जाण्याकरता वैष्णवाने काय करायचं? भागवत करायचं. त्याच्यानंतर शौनकांनी प्रश्न विचारला, नारदांनी हे भागवत ब्रह्मदेवाकडून ऐकले, मग हे परत भागवत सनकादिकांकडून ऐकले का बरं? मग ते सांगण्याकरता ती भक्ती राणीची कथा आपण पाहिली. आणि नारदांनी ज्यावेळेस सनकादिकांना दुसरा प्रश्न विचारला, आम्ही वैष्णव, आमच्या असणाऱ्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती, पाप्याचा याच्यामधून उद्धार होऊ शकतो का, ते सांगण्याकरता गोकर्णाची कथा आली. आणि गोकर्णानं हे असणारं भागवत धुंदुकारीला सांगितलं. गोकर्णाच्या संपूर्ण गावाचा उद्धार झाला. ज्यावेळेस ही असणारी कथा नारदजी ऐकत होते सनकादिकांकडून, त्यावेळेस भगवान पूज्यपा श्री शुकाचार्यांचं त्या ठिकाणी आगमन झालं. आगमन झाल्यानंतर त्यांचं पूजन केलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थोडंसं आम्हाला भागवताचं महात्म्य सांगा. मग भगवान श्री पूज्यपा शुकाचार्य यांनी भागवताचं महात्म्य सांगितलं. भागवत कसं आहे? या भागवतानं प्रेताचा उद्धार झाला. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी
सप्ताहोऽपि तथा धन्य कृष्णलोक फलप्रदः. असं असणार हे श्रीमद भागवत आहे. या भागवताचं तुम्ही सतत पान करा, सतत असणार हे श्रीमद भागवत सेवन करा. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. महाराज काय होईल हो असं आम्ही श्रवण केल्यावर? कथा श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती, सो जन्म जन्म की व्यथा. हो जय श्री भागवता, हो जय श्री भागवता, हो जय श्री भागवता, हो जय श्री भागवता, जय श्री भागवता, जय श्री भागवता, जय श्री भागवता, जय श्री भागवता. हो कथा श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती, सो जन्म जन्म की व्यथा. जय श्री भागवता, हो जय श्री भागवता, जय श्री भागवता, हो जय श्री भागवता, जय श्री भागवता. भागवता कलिका मदगाय सुजन संजीवन मोर सुहावा. भागवता कलिका मदगाय सुजन संजीवन मोर सुहावा. बुद्धि विश्राम समरण भागवता कलि कलुष विपद, तेरा परमार्थ बन जाए, तेरा परमार्थ बन जाए, मेरा परमार्थ बन जाए. नारद की हो जय श्री भागवता, हो जय श्री भागवता, हो जय श्री भागवता, जय श्री भागवता. जय श्री भागवता, जय श्री भागवता. महामोहमयी शेष विराला भागवती कलिका सुराला. भागवता सुशरण समा संत सुमोर करहि जय पाल. ही कर तू अमर हो जाए, ही कर तू अमर हो जाए, का कर दिया अमर हो जाए. श्री हरि मंत्र रथा जय श्री भागवता, जय श्री भागवता, जय श्री भागवता, जय श्री भागवता, जय श्री भागवता. हे श्रीमद भागवत ऐकल्यानंतर आपल्या जीवनाची कथा ऐकून जीवनाची व्यथा दूर होते, म्हणून कथा ऐका. शुकाचार्य सांगत आहेत, हे असणारं भागवत तुम्ही ऐका. या भागवतानं काय होईल ते सांगतायत. भागवत ऐकल्यानंतर साक्षात असणारा हरी तुमच्या हृदयामध्ये विराजमान होईल. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा, यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत. म्हणून ही भागवत कथा ऐका. या भागवताचा असणारा महिमा सांगत असताना त्या ठिकाणी साक्षात अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक नंद नंद आनंद गण गोपपती रास रासेश्वर द्वारिकाधीश साक्षात त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि एकटे प्रकट झाले नाही, जेवढे आपले भक्त आहेत ते सर्व भक्त त्या ठिकाणी प्रकट झाले. नारदांनी त्यांचं असणारं पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन होऊ लागलं. सगळ्या भक्त त्या ठिकाणी उभे आहेत आणि सुंदर त्या ठिकाणी कीर्तन झालं. प्रल्हादस तालधारी तरलगती तया, चोद्धव कंसधारी वीणाधारी सुरशिस्वर कुशलतया, राग करतार जुनो भूत, इंद्रोवादीन मृदुंगम जय जय सुकरा, कीर्तने ते कुमारा, यत्राग्रे भावभक्ता सरसरचनया, व्यासपुत्रो बभूव. प्रल्हाद तालधारी, प्रल्हादासारखे टाळ वाजवायला लागले, इंद्रासारखे पखवाज वाजवायला लागले, अर्जुनासारखे रागरागिणी करणारे सुंदर असणारे अनेक राग छेडून राहिले. आणि त्या सर्वांमध्ये भगवान श्री पूज्यपा श्री शुकाचार्य कथन करू लागले आणि साक्षात अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक त्यामध्ये उभा. सुंदर त्या ठिकाणी कीर्तन झालं. आणि झाल्यानंतर भगवंत नारदांकडे गेले आणि नारदांना सांगितलं, नारदा मागा, तुम्हाला काय मागायचं. त्यावेळेस नारदांनी सांगितलं, देवा द्यायचंच असेल तर एक द्या. काय द्या? ज्या ज्या ठिकाणी ही श्रीमद भागवत कथा होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही यायचं. त्यावेळेस भगवंतानं वचन दिलं. काय वचन दिलं?
नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त ही कथा गातील त्याच ठिकाणी मी जाईल. भगवंतांनी वचन दिलं, त्यालाच अनुसरून तुकोबाराय म्हणतात. माझे भक्त गाती माझे भक्त गाती जेथे, 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 माझे भक्त गाती जेथे. भागवत कथेचा सप्ताह विधी सांगितला. म्हणजे ही कथा कशा प्रकारे ऐकली पाहिजे तो विधी या ठिकाणी सांगितला. तो विधी आपल्याला ऐकायचा आहे. पण त्याआधी कथेला उपस्थित आज खऱ्या अर्थानं माझं भाग्य म्हणावं लागेल तात्या. भाग्याचं कारण असं आहे, ज्यांच्यामुळे मी व्यासपीठावर आहे असे दोन्ही व्यक्ती या ठिकाणी आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस मी कीर्तन केलं, मी कीर्तनकार झालो नसतो, मी महाराज झालो नसतो, कथाकार झालो नसतो. पण सुरुवातीच्या पहिल्या कीर्तनाची गोष्ट आहे. तात्यांनी फोन केला, वडिलांना फोन केला. फोन केल्यानंतर म्हटले आपल्याला आपल्या सप्ताहामध्ये बालकीर्तनकार पाहिजे. सुरुवातीच्या गोष्टी लक्षात राहतात, त्यांच्या लक्षात नसेल, माझ्या लक्षात आहे. ते म्हटले बालकीर्तनकार पाहिजे आपल्याला कोणीतरी. आता वडील म्हटले पाहू मग कोणीतरी. आणि मी नेमका संस्थेतून आलो होतो. तात्या म्हटले तुमचा मुलगा करेल का कीर्तन? ते म्हटले करशील का? मला काय माहित कीर्तन, सर्व ऐकलं. हो म्हटलं करेल कीर्तन. मला वाटलं फारच सोपं असेल, करेल म्हटलं. मग ते घरी आले, तात्या असतील, आमचे काका असतील, घरी आले. पत्रिका ती छापली, नाव ते लिहिलं. मला बरं वाटलं, नाव ते छान वाटलं थोडं. आणि जसं जसं कीर्तन जवळ यायला लागलं तसा मला घाम यायला लागला. म्हटलं आता कीर्तन करायचं, पण बोलायचं काय? कीर्तन ऐकायला फार, किती कीर्तन ऐकले, पण बोलायचं म्हटल्यावर. पण आता कीर्तनात बोलायचंय काहीतरी, काय करायचं? आमचे सद्गुरू श्री नारायणजी महाराज यांच्याकडे शिक्षण झालं माझं. आज ते उपस्थित आहेत. मग त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं. सद्गुरू श्री माझे वडील आहेत, यांनी मार्गदर्शन केलं. आमचे हरिभक्तीपरायण धनंजय महाराज यांनी मार्गदर्शन केलं. मग मी कसं तरी पहिलं कीर्तन केलं. कीर्तन केल्यानंतर घरी गेल्यानंतर मला परत आंघोळ करावी लागली. एवढा घामाने भिजलो होतो मी. आमच्या तात्यांमुळे आज या ठिकाणी कीर्तन केलं, मग कथा केली. आणि म्हणून आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. असे दोन्ही महात्मे या ठिकाणी आहेत. त्यांच्याकरता टाळी वाजवतो मी. आणि आमच्या तात्यांचं एक विशेष आहे, कथेला येत असताना एकटी येत नाही, मग सगळ्यांना घेऊन येतात. काल आपण कथेमध्ये एक श्लोक पाहिला पहा. त्या श्लोकामध्ये ज्यावेळेस या कथेचं नियोजन ठरलं, त्या सर्व ऋषींना सांगितलं मनाने तुम्ही कथेला या. योगेश्वरो व्यास पराशरौच छाया शको जाजलिज्जनो मुख्याः स्वस्त्रीभिराय युरति प्रणयेन युक्ताः सर्वेप्यमी मुनिगणा सह पुत्र शिष्याः. ते आल्यानंतर कसे आले? स्वस्त्रीभिराय युरति प्रणयेन युक्ताः. म्हणजे ते जे ऋषी मुनी आहेत, स्वस्त्रीभिराय युरति म्हणजे आपले असणारा जेवढा परिवार आहे त्या सर्व परिवाराला घेऊन कथेमध्ये आले. याच्यातून एक संदेश घेतला पाहिजे, कथेला येताना सगळ्या परिवारानं यावं. आणि तात्या त्याचं असणारं अनुकरण करतात. दरवर्षी कथेला एकटी येतच नाही, एकतर येतच नाहीत, आले तर सगळ्यांना घेऊन येतात. म्हणून सहकुटुंब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्यांच्या चरणी दंडवत, आमचा असणारा दादा आहे त्यांच्या चरणी दंडवत करतो.
ही कथा ज्यावेळेस होते त्यावेळेस माणसानं कोटी काम सोडावीत आणि कथा ऐकायला यावं. शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम सोडायचे आणि जेवण करायचं. काही असो, सगळं सोडायचं आणि पहिलं जेवण करायचं. तुम्ही म्हणायचं महाराज मग आंघोळ न करता जमल का? तसं नाही. शतम विहाय भोक्तव्यम, पण त्याच्या पुढे सांगतात सहस्त्रम स्नानमाचरेत, 1000 काम सोडायचे आणि आंघोळ करायचे. 1000मध्ये 100 आलेच. जेवायच्या आधी आंघोळ केलीच पाहिजे. आणि त्याच्या पुढे सांगतात लक्ष्यम विहाय दातव्यम, माणसाने 1,00,000 काम सोडावे पण आधी दान करावं. आंघोळ नसली तरी चालेल, जेवण नसलं तरी चालेल, 1,00,000 काम सोडायचे आणि दान करायचं. कर्णाचं आपण पहा, जे एक वेळेस असं सांगितलं जातं, कर्ण महाराज दाढी करत होते आणि दाढी करत असताना त्यांची काय आपल्यावर थोडीच वाटी होती, आपल्यासारखी वाटी नाही, त्यांची सोन्याची वाटी. त्या सोन्याच्या वाटीमध्ये ते दाढी करत होते. दाढी करत असताना डाव्या हातामध्ये सोन्याची वाटी होती. एक असणारा भिक्षुक आला. भिक्षुक आल्यानंतर त्याने सांगितलं भिक्षान देई. एवढं ऐकल्याबरोबर हे जे कर्ण महाराज होते, डाव्या हातामध्ये ती वाटी होती. दाढी करता करता डाव्या हातानंच ती वाटी तिकडे फेकली. एक जण म्हटला, हो माणसाने दान करताना उजव्या हाताने केलं पाहिजे, डाव्या हाताने का? त्यावेळेस कर्णानं दिलेलं उत्तर आहे. त्यांनी सांगितलं, हो डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत जर माझे विचार पलटले तर मग सगळं सोडायचं आणि आधी दान करायचं. लक्ष्यम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत, आणि कोटी काम सोडायचे आणि भगवंताच्या कथेला जायचं, भगवंताच्या कीर्तनाला जायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि तेच असणारी भागवत कथा. मग ही भागवत कथा ऐकताना या भागवताचा एक विधी आहे, म्हणजे काही नियम आहेत. कशी ऐकावी ही कथा? ज्यावेळेस श्रीमद भागवत कथा चालू असते त्यावेळेस या श्रीमद भागवतेला किती खर्च करावा ते सांगितलं. एका लग्नाला जेवढा खर्च येतो तेवढा खर्च या भागवत कथेला करावा. भागवत कथेचा जो वक्ता आहे त्या वक्त्याला बसण्याकरता थोडं उंच आसन असावं. त्यांना जेवढे सहाय्यक आहेत ते सर्व थोडे खाली असावे आणि जेवढा काही श्रोतृवर्ग आहे तो खाली असावा. भागवत कथेमध्ये निसर्गरम्य वातावरण असावं. त्या ठिकाणी काही झाडं असावेत. केळीचे झाडं मिळाले तर अतिउत्तम. असं सर्व वातावरण असलं पाहिजे. भागवत कथेमध्ये जो वक्ता आहे तो वक्ता कसा असावा? विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरा वक्ता कार्योति निस्पृह. कसा असावा? तो विरक्त असावा, वैष्णव असावा, विप्र असावा. म्हणजे ब्राह्मण नाही बरं, विप्र म्हणजे ब्राह्मण, पण या ठिकाणी जातीवाचक शब्द नाही. मग विप्र असावा म्हणजे त्याचं भागवताचं अध्ययन झालेलं असावं, त्या श्लोकाचं अध्ययन झालेलं असावं. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत, तो गुरुमुख झालेला असावा. आपण जी कथा सांगतो ती कथा लोकांना समजावी, समजण्याकरता अनेक दृष्टांत देण्यामध्ये तो कुशल असला पाहिजे. दृष्टांत कुशलो धीरा वक्ता कार्योति निस्पृह. वक्त्याचे लक्षण आहेत, श्रोत्यांचे सुद्धा काही लक्षण आहे. श्रोता कसा असावा? श्रोता असावा, स्वता नसावा. स्वता वेगळं आणि श्रोता वेगळं. श्रोता कसा असला पाहिजे? विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावनः मनो दोष ज्येष्ठैव कथायां निश्चला मतिः. कसा असला पाहिजे श्रोता? विश्वासो गुरुवाक्येषु, या ठिकाणी जी व्यासजी बोलत आहेत त्यांच्या बोलण्यावर विश्वास असला पाहिजे. विश्वासो गुरुवाक्येषु. आणखी स्वस्मिन् दीनत्व भावना, कथेमध्ये जेवढे काही माणसं येतात आल्यानंतर त्यांनी दीन भावना त्यांच्याकडे असली पाहिजे. म्हणजे आपला या कथेचा अभ्यास आहे, भागवत ग्रंथाचा अभ्यास आहे, पण अभ्यास असला तरी ज्यावेळेस कथेला जायचंय जाताना दीन भावून जावं. वक्त्याची परीक्षा म्हणून जायचं नाही. वक्त्याची परीक्षा हे श्रोतेच करतात, पण त्याच्यामध्ये अहंकार नसला पाहिजे, दीन भावना त्या ठिकाणी पाहिजे. मनोदोष ज्येष्ठैव, आपलं जे मन आहे ना कथेमध्ये बसल्यानंतर चंचल नाही झालं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. नाहीतर आलाय ट्रॅक्टर बघा ट्रॅक्टरकडे, आली तिकडे गाडी बघा गाडीकडे,
असं आपलं मन नसलं पाहिजे. मग स्थिर मन पाहिजे. मन व दोष ज्येष्ठैव. आपलं मन चंचल नसलं पाहिजे. रामभाऊ खाली बसा. रामभाऊ खाली बस. हे असं जरी म्हटलं ना मी तरी सुद्धा मागं नाही पाहायचं. म्हणजे एवढं कथेमध्ये आपलं मन एकाग्र पाहिजे. मन व दोष ज्येष्ठैव कथायाम निष्ठला मती. आपली मती त्या ठिकाणी स्थिर असली पाहिजे. हे असणारे श्रोत्याचे लक्षण आहे. ज्यावेळेस ही श्रीमद भागवत कथा सुरू असताना वक्ता आणि श्रोता यांनी खाटेवर झोपायचं नाही, खाली झोपलं पाहिजे. तुम्ही म्हणायचं महाराज कालच सांगायचं ना, मग आम्ही काल झोपून आलो राव. पण वक्ता आणि श्रोतांना खाली झोपलं पाहिजे. हा एक नियम. ज्यावेळेस भागवत कथा सुरू असते, ज्या ठिकाणी भागवत कथा आहे त्या ठिकाणी सडा समार्जन केलेलं असावं, रांगोळी असावी. ज्यावेळेस भागवत कथा चालू आहे त्यावेळेस जेवढ्यांना शक्य असेल तेवढ्यांनी उपवास धरावा. 7 दिवस उपवास धरावा. तुम्ही म्हणाल महाराज 7 दिवस तर जमत नाही. मग एक टाइम जेवावं. नाही, एक टाइम जेवायचं आणि एक टाइम फलहार करायचं. 2 टाइम झालं. तुम्ही म्हणायचं महाराज तब्येत माझी श्रीहरी महाराजासारखी, मग मला काय एवढं जमणार नाही. 2 टाइम जेवायचं, फलहार करायचं नाही. 2 टाइम जेवायचं. महाराज असंही जमना. 2 टाइम जेवायचं, 1 टाइम फलहार करायचं. महाराज अहो जास्तच तब्येत खराब, एवढं काय जमायचं नाही. 3 टाइम जेवायचं, पण कथेला येऊन बसायचं. तुम्ही म्हणायचं महाराज एवढं पण काय जमना. मग एक काम करायचं, 3 टाइम जेवायचं. ज्यावेळेस कथेला यायचंय त्यावेळेस फुटाणे, हरभरे, शेंगदाणे खिशात घालून आणायचे. आणि खिशात घालून आल्यानंतर ज्यावेळेस माझं लक्ष नसेल त्यावेळेस हळूहळू एक खात बसायचं. जरी खाल्लं तरी सुद्धा याचं उद्देश काय आहे? तुम्ही कथा ऐकायची. तुम्ही कथा ऐकली पाहिजे. सगळं जमेल पण कथा ऐकण्याकरता तुम्ही यावं. भागवताचा हा विधी सांगितला आणि भागवताचा विधून सांगून या श्रीमद भागवताचं जे महात्म्य आहे ते महात्म्य या ठिकाणी संपूर्ण होतं. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधाला आपल्याला सुरुवात करायची आहे. भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये भगवंताचं मंगलाचरण केलं. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मरुधाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. त्या असणाऱ्या सत्स्वरूप भगवंताचं मंगलाचरण पहिल्या स्कंधामध्ये केलं. भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. भागवताच्या 12 स्कंधामध्ये पहिले जे 2 स्कंद आहेत त्या 2 स्कंधामध्ये भागवताची प्रस्तावना आहे. भागवताची ओळख होण्याकरता पहिली 2 स्कंद आणि भागवताच्या 3ऱ्या स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत हे जे भागवत आहे, भागवतामध्ये भगवंताचे जे अवतार आहे त्या अवताराच्या कथा या संपूर्ण 3ऱ्या स्कंदापासून आले. भागवताचा प्रथम स्कंद हा स्कंद म्हणजे अधिकार स्कंद म्हणून पाहिला जातो. याच्यामध्ये अधिकार सांगितला गेलेला आहे. प्रत्येक माणसाचा प्रत्येक गोष्टीमध्ये एक अधिकार असतो. भागवत ऐकण्याकरता अधिकार लागत नाही. तुम्ही म्हणाल भागवत ऐकण्याचा अधिकार, धुंदू कारण्यासारखा पापी असणारा त्या मनुष्याने भागवत कथा ऐकली, मग भागवत कथा करता अधिकार. भागवत ऐकण्याकरता अधिकार नाही, भगवंताच्या प्राप्तीकरता एक अधिकार लागतो. आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची ना, आपण एक अधिकार प्राप्त करून घेतला पाहिजे आणि तो अधिकार आपल्याला भागवतामधून कळणार आहे. म्हणजे आपले जे दोष आहेत ते दोष गेले पाहिजे आणि मग भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आणि या भागवतामधून आपले दोष जाणार नाही, पण आपण दोषी आहोत एवढं आपल्याला कळेल. परमार्थाच्या 4 पायऱ्या आहेत पहा. काही लोकांना अज्ञानाचं अज्ञान असतं, काही लोकांना अज्ञानाचं ज्ञान असतं, काही लोकांना ज्ञानाचं ज्ञान असतं. म्हणजे काही लोकांना ज्ञान असतं पण काय ज्ञान मिळवून घ्यायचं याचं ज्ञान नसतं, आणि काही लोकांना ज्ञानाचंही ज्ञान असतं. कळालं का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. कळालं का? परत सांगतो, बरं सोप्या भाषेत सांगतो. काही लोकांना काहीच कळत नाही हे सुद्धा कळत नाही. काही लोकांना काही कळत नाही हे कळतं.
काही लोकांना आपल्याला काहीतरी कळून घ्यायचंय, पण काय कळून घ्यायचं हे कळत नाही. आणि काही लोकांना काय कळून घ्यायचं हे सुद्धा कळतं. समजलं का आता? नाही समजलं? काही लोकांना काहीच कळत नाही हे सुद्धा कळत नाही. काही लोकांची माणसं टिंगल करतात, पण त्याला कळतच नाही आपली टिंगल करते. उदाहरणं सांगत नाही मी आता, पण काही लोकांना काही कळत नाही हे सुद्धा कळत नाही. काही लोकांना काही कळत नाही हे कळतं. परमार्थाची पहिली पायरी आपल्याला काय कळत नाही हे कळलं पाहिजे. सद्गुरू श्री जयवंत महाराजांनी सांगितलं होतं, बाप्पा म्हटले आपल्याला काय कळत नाही हे कळल्याशिवाय आपल्याला काय कळून घ्यायचं हे कळत नसतं. आता हे तुम्हाला कळलं असेल, आपल्याला काय कळत नाही हे कळल्याशिवाय आपल्याला काय कळून घ्यायचं हे कळत नसतं. आणि हे कळण्याकरता आपल्याला भागवत ऐकायचं. आपण दोषी आहोत हे आपल्याला भागवतातून कळणार. आपल्यामध्ये असणारे जे विकार आहेत त्या विकारांची जाण आपल्याला भागवताच्या श्रवणाने होईल. म्हणून भागवत ऐकायचं. भागवतामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून भागवत ऐकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाचा अधिकार असतो. पहा, माणसाला मतदान करायला सुद्धा अधिकार असतो. आता मतदान झालं म्हणून सांगत नाही, पण मतदान करायला सुद्धा एक अधिकार लागतो. किती? त्याचा 18 वर्ष पूर्ण पाहिजे, त्यावेळेस त्याला मतदान करता येतं. माणसाचं लग्न करण्याला सुद्धा एक अधिकार लागतो. काय अधिकार लागतो? त्याचं 21 वर्ष पूर्ण झाली पाहिजे, त्यावेळेस त्याला लग्न करता येतं. याच्यामध्ये सूक्ष्म विचार केला, पंतप्रधान निवडायला 18 वर्ष फार होतात. पंतप्रधानाला आपल्याला मत द्यायचं, 18 वर्ष फार झाले, पण लग्न करण्याकरता 21 वर्ष लागतात. म्हणजे बायको निवडायला 21 वर्षाचा अनुभव पाहिजे. ज्याला कळालं नाही त्याने जेवण करून जात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाचा एक अधिकार असतो. 2 गोष्टीत माणसाला वाटतं मला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नाही, राजकारण आणि अध्यात्म. लोकाला वाटतं जेवढं या 2 गोष्टीतलं मला कळतं ना तेवढं कोणत्याच माणसाला कळत नाही. अध्यात्मामध्ये एखादा माणूस एखादं पारायण करतो ज्ञानेश्वरीचं, आणि ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर त्याला असं वाटतं आता ज्ञानोबारायांच्या मांडीला मांडी लावून मीच. अध्यात्मामध्ये अशा अपेक्षा असतात. आणि राजकारणामध्ये माणसाला वाटतं मला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नव्हतं. आता आपण पाहिलं, लोक म्हणायचे ते त्यांना तिकीट द्यायला नको होतं बरं का, पण ते दिलं. कोणी सांगायचं हे? ते असणार चौकामध्ये एक माणूस चौकामध्ये थांबायचं, अंगावर आपलं फाटकं बनेल असायचं, आपला बरमुडा घातलेला, एकाकडून तंबाखू घ्यायची, एकाकडून चुना घ्यायचा, आणि चुना मळीत मळीत म्हणायचं ते मोदी साहेबांचं जरा चुकलंच बरं का. कोणी सांगायचं? ज्याला तंबाखूला पैसे नाही त्यांनी सांगायचं मोदी साहेबांचं चुकलं. त्यांच्या हाताखाली हजारो IPS असतात, IAS असतात. तिथं काय आग लागली याला माहित नाही, पण याला वाटतं मला जेवढं कळतं ना तेवढं कोणालाच कळत नाही. सगळ्यांना वाटतं माझा एक अधिकार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकार असतो. तसं भागवतामध्ये आपल्याला आपला अधिकार कळणार आहे. काय अधिकार? आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, आपल्याला तो अधिकार प्राप्त झाला पाहिजे. गायन करायला एक अधिकार आहे, गायन ऐकायला सुद्धा अधिकार आहे. कोणीही गाणं ऐकून चालत नाही. बादशहाच्या कथामध्ये एक कथा येते. बादशहाचे जे सभासद होते त्याच्यामध्ये तानसेन होता. पहा, खूप त्याची तयारी. आणि भगवंताचे जे भक्त होते ते भगवंताचे भक्त हे त्याचे गुरु होते तानसेनचे. सुंदर असणारा तानसेन गायन करायचा. ज्या वेळेस तो गायन करायचा राजदरबारामध्ये, गायन करत असताना अनेक सभासद बसलेले असायचे. ज्या लोकांना गायन करायचे ते मध्ये म्हणायचे वा क्या बात आहे, काय गातोय माणूस, मध्येच म्हणायचे. पण त्याच्यामध्ये ज्या माणसाला काहीच कळत नव्हतं त्या माणसाने सुद्धा करायचं, वा काय म्हणतात महाराज, फारच छान. काही वेळेस असं व्हायचं, तो गाणारा तानसेन आहे, गात असताना मध्ये काही जागा नसायची, पलटा नसायचा, ताना नसायचा, काही नाही, सरळ सरळ गायलेलं. पण ज्याला कळत नाही ना त्याला वाटायचं आपल्याला कळतंय असं लोकांना वाटलं पाहिजे, मग क्या बात, मध्येच म्हणायचं. खऱ्या गायकाला त्याचा त्रास होतो, खोट्याचं माहित नाही, खऱ्या गायकाला त्रास होतो. तो असणारा तानसेन बिरबलाकडे गेला. बिरबलाला म्हटला, अरे आपल्या असणाऱ्या राजदरबारामध्ये
हे सगळे असणारे सभासद येतात. मी ज्यावेळेस गायन करतो, ज्यांना कळतं ते मला प्रतिसाद देतात, पण ज्यांना काही कळत नाही ते कुठं पण काही म्हणतात. त्याचा मला विक्षेप होतो. काय करायचं, याची काहीतरी सोय करा म्हटले. बरं म्हटले. दुसऱ्या दिवशी लगेच बिरबलानं दवंडी पिटवली गावामध्ये आणि जेवढे काही सभासद होते त्यांना सांगितलं, ऐका, आपल्या राज दरबारामध्ये उद्या गाण्याचा कार्यक्रम आहे, पण एक नियम आहे, गाण्याचा कार्यक्रम चालू असताना कोणीच असणारं मध्ये प्रतिसाद द्यायचा नाही. सगळ्यांनी गप्प बसायचं, वावा कोणीच करायचे नाही. आणि जो कोणी मध्ये प्रतिसाद देईल, वावा म्हणेल, त्याचं असणारं मुंडकं उडवलं जाईल. सगळ्यांच्या मागं एक एक तलवार घेऊन सैनिक उभा आहे. ज्याला कळत नव्हतं त्याला वाटलं बरं झालं, आम्हाला म्हणायचं नव्हतं, पण खऱ्या ऐकणाऱ्याला वाटलं आता अवघड झालं. दुसऱ्या दिवशी सगळे सभासद आले. आल्यानंतर तानसेन मध्ये बसले, ते विणा सर्व घेऊन बसले. सुंदर गायन सुरू केलं आणि गायन सुरू केल्यानंतर हे सभासद बसले, त्यांच्या मागे तलवार घेऊन एक एक सैनिक. 10-15 मिनिटं कसली जागा घेतली नाही, सरळ सरळ गायन केलं. आणि मध्ये असा एक ताना घेतला, ज्या लोकांना खरंच गायन कळत होतं ना ते म्हटले, वाह क्या बात. असं म्हटल्याबरोबर सगळी सभा शांत झाली. तानसेन शांत झाले. ज्यांना कळत नव्हतं त्यांना वाटलं बरं झालं, आता यांचे मुंडके उडतील, बरं झालं. आणि तेवढ्यामध्ये बिरबल आले, असे माईकवर आले. आल्यानंतर सांगितलं, आता ज्यांनी वावा म्हटलं, आता ज्यांनी प्रतिसाद दिला, त्यांना सोडून बाकीच्यांनी निघा घरी. म्हणजे गायन ऐकण्याचा सुद्धा एक अधिकार लागतो, गायन करण्याचा सुद्धा अधिकार लागतो. कोकिळानं गायलं म्हणून कावळ्याने गायचं नसतं, त्याला सुद्धा एक अधिकार लागतो. त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीकरता एक अधिकार लागतो आणि तो अधिकार आपल्याला या भागवतामधून कळणार आहे. भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये आपल्याला 3 अधिकार कळणार आहेत: कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. याच्यामध्ये जो कनिष्ठ अधिकारी आहे, ही पहिली जोडी कनिष्ठ अधिकारी, शौनकांची व सुतांची. का? कारण यांची जी कथा आहे त्या कथेमध्ये यज्ञाला मुख्य प्रयोजन आहे आणि या कथेला गौण प्रयोजन आहे, हा कनिष्ठ अधिकार. मध्यम असणारा अधिकार सांगितला कोणाचा? नारदांचा आणि व्यासांचा. आणि उत्तम अधिकार भगवान श्री शुकाचार्य व राजा परीक्षिती. याच्यामध्ये सुरुवातीला भगवंताचं मंगलाचरण केलं. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरा. मंगलाचरण करताना पहिला शब्द आहे जन्माद्यस्य यतः. ज्यांच्यापासून असणार हे विश्वाची निर्मिती झाली त्यांना, त्या सत्य परमात्म्याला, सत्यम परम धीमहि. भागवताचा पहिला शब्द आहे जन्माद्यस्य यतः आणि भागवताचा शेवटचा शब्द आहे हरिम परम. भागवत काय आहे? या 2 शब्द म्हणजेच भागवत. जन्माद्यस्य, आपण जन्माला आलो, काय करा? हरिम परम, एवढंच भागवत आहे. जन्माला आले ना, जन्माद्यस्य यतः आणि हरिम परम, एवढं झालं की भागवत संपूर्ण झालं. जन्माद्यस्य, ज्यांच्यापासून विश्व निर्मिती. हे जग कसं निर्माण झालं? अनेक जण अनेक कारण सांगतात हे जग कसं निर्माण झालं, पण हे जग असणारं भगवंतापासून निर्माण झालं. आपण काल त्याचं अनेक चिंतन केलं. भगवंतापासून, या भगवंतापासून या असणाऱ्या सृष्टीची निर्मिती आहे. 2 असणारे बापलेक भांडण करत होते. त्याच्यामध्ये मुलगा म्हणायचा हे जग देवापासून निर्माण झालं आणि त्याचे वडील म्हणायचे हे जग देवापासून नाही. मग असंच काहीतरी झालं, अशी बिग बँग थेरी झाली आणि त्याच्यामधून असणारं हे जग निर्माण झालं. त्या दोघांचं चांगलं भांडण झालं. रात्री 1:30 वाजली तरी भांडण थांबाना. ते वडील म्हटले जाऊ द्या. वडील गेले आतमध्ये झोपाय. त्या मुलानं विचार केला वडील काय ऐकायचे नाही, मग काहीतरी केलं पाहिजे. त्या मुलानं 3 वाजेपर्यंत रात्री जागून एक सुंदर चित्र तयार केलं आणि चित्र काढल्यानंतर जेवढे काही कलर होते ते कलर असे खिडकीमध्ये ठेवले आणि झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी त्याचे वडील उठले. उठल्यानंतर त्या रूम मध्ये आले, पाहिलं काय सुंदर चित्र काढले. झाले आपले रात्र भांडण झाले, जाऊ द्या, भांडण चालूच असते, पण आपल्या मुलानं चित्र फार सुंदर काढले, मग त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. तेवढ्यामध्ये मुलगा उठला आणि बाहेर आला. खोलीत आल्यानंतर बाबा म्हटले अरे काय सुंदर चित्र काढले, अरे हे चित्र आपण विकायला नेलं तर भरपूर पैसे मिळतील, खूप सुंदर चित्र काढलं. त्यावेळेस मुलगा म्हटला वडिलांना पप्पाच म्हणत असं, पप्पा अहो मी नाही चित्र काढलं, मग मला माहित नाही कोणी चित्र काढलं. अरे तू चित्र काढलं नाही, आपल्या घरामध्ये आपण दोघेच जण
आणि तू म्हणतो मी चित्र काढलं नाही. मी चित्र काढलं नाही, मी फक्त काय केलं, रात्री झोपायला जात असताना माझे काही कलर होते, ते कलर मी खिडकीमध्ये ठेवले आणि हा असणारा पांढरा कागद असा ठेवला आणि मी झोपायला गेलो. ते म्हटले अरे मग चित्र. तो म्हटला बाबा मला असं वाटतंय, रात्री मी खिडकी उघडी ठेवली होती, आतमध्ये हवा आली, हवा आल्यानंतर जेवढे काही कलर आहेत ते सगळे कलर उडाले, त्या पांढऱ्या असणाऱ्या कागदावर गेले आणि हे चित्र तयार झालं. ते वडील मूर्ख आहे का मी? काही सांगायचं उगा हवा आली त्या हवेने ते असणारे कलर उडाले आणि एवढं सुंदर चित्र झालं. त्यावेळेस तो असणारा मुलगा म्हणतो बाबा मूर्खच आहे तुम्ही. कस काय? अहो एवढं असणारं एक सुंदर चित्र साध्या हवेने जर होत नसेल तर एवढं असणारं सुंदर विश्व भगवंताशिवाय कसं निर्माण होईल? याचा करता आहे आणि तो करता म्हणजे जन्माद्यस्य यतोन्मयादी तरतश चार्थेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्मरुधाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामणास्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. भागवताचं मंगलाचरण केलं आणि भागवताचं मंगलाचरण केल्यानंतर भागवताचा महिमा सांगण्याकरता त्याच्या पुढचा श्लोक आहे. निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुकादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. भागवताची महिमा या श्लोकामध्ये आहे. हे भागवत कसं आहे? निगम कल्पतरोर गलितम फलम, परिपक्व झालेलं हे फळ म्हणजे भागवत आहे. फळ परिपक्व कधी होतं? ज्यावेळेस पोपटाची चोच त्या फळाला लागते. या भागवताला शुकाचार्य रूपी पोपटाची चोच लागली आणि हे असणारं फळ परिपक्व झालेलं आहे. हे भागवत कुणी ऐकावं? भुवी भावुका. भावुका म्हणजे भाविकांनाही भागवत कथा ऐकायची. तुम्ही म्हणाल मग आम्ही भाविक नाहीत का? मनुष्याने ज्यावेळेस कथेमध्ये जायचंय, कथेत गेल्यानंतर कथेत बसताना भाविक म्हणून बसलं पाहिजे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ऐका ऐका भाविक जन, 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 ऐका ऐका भाविक जन. कोण कोण भालते, कोण कोण भालते, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग. कोण कोण भालते, कोण कोण भालते, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग. कथेमध्ये बसताना भाविक होऊन बसावं. तुकोबाराय म्हणतात ऐका ऐका भाविक जन, म्हणजे कीर्तनामध्ये बसल्यानंतर, कथेमध्ये बसल्यानंतर भाविकाला सांगितलं जातं. म्हणून ऐका ऐका भाविक जन, कोण कोण भालते. म्हणून भागवताचा महिमा सांगितला. रसिका भुवि भावुका, त्यांनी हे भागवत ऐकावं. आणि भागवतामध्ये या भागवताची सुरुवात करण्याकरता ज्यावेळी सुजाता बोलणार आहे त्यावेळेस त्यांनी आपल्या गुरूंचं स्मरण केलं. यम प्रव्रजंत मनोपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस् स्तम सर्वभूतहृदय मुनिवानतोस्मी. आपल्या असणाऱ्या गुरूंचं स्मरण केलं. आपण सुद्धा 2 मिनिट आपापल्या गुरूंचं स्मरण करा. ज्यांना गुरु नसतील त्यांनी दत्तप्रभूंचं स्मरण करा. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो.
आपल्या असणाऱ्या गुरूंचं स्तवन केलं आणि या भागवतामध्ये शौनकांनी त्यांना काही प्रश्न विचारले आणि ही भागवत कथा सुरू झाली. शौनकांनी 6 असणारे प्रश्न विचारले. त्या 6 प्रश्नामध्ये किम श्रेयः, के शास्त्रसारः, कस्य अवतार प्रयोजनम, के अवतारेश किम कर्मः आणि धर्मकम शरणम गतः अशी 6 प्रश्न विचारले. त्यामध्ये भगवंताचे अवतार किती, भगवंताने कोणकोणती कार्य केली, भगवंत निजधामाला गेल्यानंतर हा जो असणारा धर्म आहे तो धर्म कोणाला शरण गेला, असे असणारे 6 प्रश्न विचारले. आणि या 6 प्रश्नाचं उत्तर देत देत भागवताचे असणारे 12 जे स्कंद आहेत ते स्कंद आपल्याला पाहायचे आहेत. आणि यामध्ये हा जो कनिष्ठ अधिकार आहे हा कनिष्ठ अधिकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. याच्यानंतर भागवतामध्ये पहिल्या असणाऱ्या स्कंधामध्ये 19 अध्याय, त्याच्यामध्ये पहिल्या 3 अध्यायात शौनक सुतांचा असणारा संवाद आला. त्याच्यानंतरच्या 3 अध्यायात नारदांचा आणि व्यासांचा संवाद आणि त्याच्यानंतरच्या 13 अध्यायामध्ये भगवान पूज्यपाद शुकाचार्य व राजा परीक्षितींचा संवाद आहे. आपल्याला तो ऐकायचा आहे. पण बोला हरी चेला हरि बोल विठ्ठल पांडुरंगा, बोला हरी चेला विठ्ठल पांडुरंगा, बोला हरी चेला विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंग 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 हाला हाला पांडुरंग 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 हर हो बोला हरी चेला हरि बोल विठ्ठल पांडुरंगा, बोला हरी चेला विठ्ठल पांडुरंगा, बोला हरी चेला विठ्ठल पांडुरंगा, बोला हरी चेला विठ्ठल पांडुरंगा. हरि बोल पांडुरंग 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 हो बोला हरी चेला हरि बोल पांडुरंगा, बोला हरी चेला विठ्ठल पांडुरंगा, हरि चेला विठ्ठल पांडुरंगा, बोला हरि चेला विठ्ठल पांडुरंगा. राजवाड्यात गेल्यानंतर ज्या वेळेस त्याने तो मुकुट काढला त्यावेळेस त्याला जाण झाली, अरे माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडलंय. आणि इकडे शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये तो सर्प टाकला होता, अपमान केला. त्यांचा असणारा मुलगा होता शृंगी ऋषी म्हणून, तो असणारा बाहेर खेळत होता. खेळणं झाल्यानंतर आल्यानंतर पाहिलं शमीक ऋषी त्यांच्या असणाऱ्या गळ्यामध्ये कुणीतरी साप टाकलेला आहे. मग त्याला राग आला, ज्याने कुणी माझ्या असणाऱ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकला त्याच साप जातीमधील तक्षक नावाचा सर्प त्याला 7 दिवसामध्ये दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. शाप दिला, इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी, 7 दिवसामध्ये त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेल. शमीक ऋषी जागे झाले, पाहिलं काय झालं, शृंगीला विचारलं, कोणीतरी तुमच्या गळ्यात मेलेला साप टाकला, मी त्याला शाप दिला, 7 दिवसामध्ये तक्षक त्याला दंश करेल. अरे शाप द्यायला नको होता का? ज्याच्यामुळे आपण साधना करतो तो राजा परीक्षिती, त्याला तू शाप दिला. मग आता तो म्हटला शाप दिला, आता परत येणं, काही गोष्टी गेल्या ना त्या परत येत नसत्या. त्याच्यामध्ये 1 नंबर माणसाची इज्जत गेली का परत येत नसते. माणूस कसाही असू द्या, इज्जत गेल्यावर राजूभाऊ परत येत नाही. अकबराच्या कथेमध्ये बूंद से गई हुई
हौद से नहीं आती. अकबर एक वेळेस अत्तर लावित होते. अत्तर लावत असताना ते थोडं अत्तर जमिनीवर पडलं. जमिनीवर अत्तर पडलं. ते अत्तर असं घेतलं. बिरबल बाहेरून पाहत होता. खाली असं अत्तर घेतलं आणि हाताला लावलं. बिरबलाने पाहिलं आणि बिरबल हसला. त्या राजाला वाटलं अपमान झाला. मग दुसऱ्या दिवशी हौद भरून अत्तर आणलं. लोकाला म्हटलं जा घेऊन अत्तर. बिरबल जवळ आला आणि बिरबल अकबराला म्हणतोय बूंद से गई हुई हौद से वापस नाही आती. गेली नाही एकदा परत येत नसते. आता शब्द गेला, शाप दिला ना, परत नाही. मग तुम्ही आता एक काम करा. शमीक ऋषींनी सांगितलं काही शिष्यांना पाठव राजा परीक्षितीला सांगण्याकरता. वाह, टाळी वाजवा एकदा. थांबा 2 मिनिट थांबा. राजा परीक्षितीला काही शिष्य सांगण्याकरता गेले. त्यांनी सांगितलं तुमच्याकडून अपराध घडला आणि अपराध घडल्यामुळे तुम्हाला 7 दिवसामध्ये मरण येणार आहे. काय करा. त्यावेळेस राजा परीक्षिताने सर्व काही आहे त्या सर्वाचा त्याग केला. अरण्यामध्ये निघाले. अरण्यामध्ये गेल्यानंतर अनेक विद्वानांना विचारायचे 7 दिवसात मरण आहे, मी काय करू. ते म्हटले आम्हाला माहित नाही, काय करायचंय माहित नाही. भगवंताला चिंता पडली आणि भगवंताला काळजी पडल्यानंतर भगवंताने भगवान श्री शुकाचार्यांना सांगितलं तुम्ही जा. आणि त्या ठिकाणी भगवान श्री शुकाचार्य उपस्थित झाले. बोलिये भगवान श्री शुकाचार्य भगवान की जय. भगवान श्री शुकाचार्य त्या ठिकाणी आले. आल्यानंतर राजा परीक्षिताने त्यांच्या असणारं पायाचं पूजन केलं. त्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि त्यांना एक प्रश्न विचारला, मरणासन्न व्यक्तीने काय करावं, मरण जवळ आलेल्या व्यक्तीने काय करावं, असा प्रश्न विचारला. भागवताचा प्रथम स्कंद या ठिकाणी समाप्त होतो. राजा परीक्षिताने शुकाचार्यांचं असणारं पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर मग भगवान शुकाचार्य त्या ठिकाणी आले. राजा परीक्षितांचं असणारं पूजन, राजा परीक्षितानं शुकाचार्यांचं असणारं पूजन केलं. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम, तुमको लाखो प्रणाम. त्यांना असणारा प्रणाम केला आणि प्रश्न विचारला, मरणासन्न व्यक्तीने काय करावं. भागवताचा प्रथम स्कंद या ठिकाणी समाप्त होतो. भागवताचा संदेश होईल, भागवताची आरती होईल आणि उद्या भागवताच्या दुसऱ्या स्कंदापासून आपण उद्या कथा पाहूया. महाराजांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. आरती झाल्यावर करू. किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो बन कर मत रहना, आगे बन कर मत रहना। सत्य वचन वर बोल सके तो झूठ कभी मत तुम बोलो, मौन रहे तो अच्छा है, कम से कम विष मत बोलो। बोलो यदि पहले तुम बोलो, फिर मुँह को तुम बोला करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना।